साठी आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी आता समोर आलेली आहे। आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे। जरांगे पाटलांच्या उपोषणाला सगळ्यात मोठे यश आलं। मराठा आरक्षण मिळणार, अखेर मार्ग मोकळा झाला। मुख्यमंत्र्यांनी दिली सगळ्यात मोठी खुशखबर। अखेर मनोज जरांगे पाटील जिंकले, गनिमी कावा यशस्वी झाला। संपूर्ण मराठी बांधव आनंदाने नाचू लागले। 5 मिनिटांपूर्वी सगळ्यात मोठा निर्णय झालाय। मराठा बांधव ज्याची वाट आतुरतेने पाहत होते तो निर्णय आता घेण्यात आलेला आहे। अक्षरशः मराठा बांधव नाचू लागले। आजचा दिवस हा अतिशय आनंदाचा आहे। आंदोलकाच्या दबावामुळे सरकारला मोठा घाम फुटला। अखेर सरकार झुकलं आणि 5 मिनिटांपूर्वी स्वतः मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट शब्दामध्ये माहिती दिली की एकच आनंदाचं वातावरण संपूर्ण आता मराठा समाजामध्ये पसरलेलं आहे। हा दिवस इतिहासामध्ये लिहिला जाणारा, मराठ्यांच्या इतिहासामध्ये हा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाणारा हा विजयाचा दिवस आहे। आज दिवसभरामध्ये महत्त्वाच्या बैठका देखील पार पडल्या। प्रचंड खळबळ झाली आणि अखेर मराठ्यांच्या हक्कावर शिक्कामोर्तब करण्यात आले। मनोज जरांगे पाटलांनी उपोषणाच्या 3ऱ्या दिवशी इशारा दिला होता, उद्यापासून मी पाण्याचा थेंबही घेणार नाही। या एका वाक्यानंतर सरकारने मोठ्या हालचाली विजेच्या वेगाने चालू केल्यात आणि 5 मिनिटांपूर्वी सगळ्यात मोठा निर्णय घेण्यात आला। अखेर GR काढण्यात येणार। सरसकट कुणबी आरक्षण संदर्भामध्ये सर्वात महत्त्वाची मीटिंग आता संपलेली आहे। त्यातून मराठ्यासाठी अमृता समान बातमी समोर आलेली आहे। 5 मिनिटांपूर्वी कोणता GR आलेला आहे, कोणते 3 महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत, मराठा बांधवाच्या आरक्षणासंदर्भात आता काय बदल केला जाणार आहे, हैदराबाद गॅजेट याच्या संदर्भात मीटिंग मध्ये काय ठरलं, संपूर्ण मुख्यमंत्री काय स्पष्ट बोलले, सरसकट कुणबी प्रमाणपत्र केव्हा वाटणार आहेत, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहात। हा विजय मराठा बांधवासाठी अतिशय महत्त्वाचा आहे। विजयाची पायाभरणी काल दुपारपासूनच सुरू झाली होती। जेव्हा शिंदे समिती जरांगे पाटलाला भेटायला आली तेव्हा सरकारच्या लक्षात आलं होतं की हा लढा साधा नाही। जरांगे पाटील ठाम होते, कुठल्याही प्रकारची आम्ही तडजोड करणार नाही, आम्हाला मुदतवाढ नको, आम्हाला GR पाहिजे। आणि या एकाच वाक्याने सगळी सूत्र फिरली। 5 मिनिटांपूर्वी जो GR निर्णय झाला, कुणबी सर्टिफिकेटचा निर्णय झालेला आहे। आरक्षण संदर्भात ही सगळ्यात मोठी आणि आनंदाची बातमी आली आहे। अक्षरशः मुंबईमध्ये मराठे बांधव नाचू लागलेले आहेत, कारण स्वतः मुख्यमंत्र्यांनी TV9शी बोलताना मुलाखत दिलेली आहे आणि त्या मुलाखतीमध्ये स्पष्टच बोलले आहेत, सरकारवरचा दबाव वाढला। एकीकडे आझाद मैदानावर लाखो मराठे बांधव नेत्याच्या जीवावर शब्दाची बाजी लावायला तयार होते, तर दुसरीकडे सरकारला देखील घाम फुटला होता। कायदेशीर आणि राजकीय कोंडीमध्ये सरकार सापडलं होतं। मंत्री अधिकारी सगळे एकाच विषयावर काम करत होते। बैठकांचा सपाटा लागला होता। सुप्रिया सुळे, खासदार सुप्रिया सुळे देखील काल त्यांना भेटायला आल्या होत्या, दबाव आणण्याची मागणी केली होती आणि त्या म्हणाले की आता विशेष अधिवेशन लागू करा, विशेष अधिवेशन बोलवणार आणि त्या विशेष अधिवेशनामध्ये सर्व पक्षाचे नेते, मुख्यमंत्री सगळेच उपस्थित राहणार आहेत आणि त्याच्यामध्ये निर्णय होणार। पण काल काही वेगळंच 5 मिनिटांपूर्वी सगळ्यात मोठा GR आलेला आहे आणि 5 मिनिटांपूर्वी सगळ्यात मोठा निर्णय देखील घेण्यात आलाय। कोणते 3 महत्त्वाचे निर्णय त्या ठिकाणी घेतले आहेत? मराठा बांधवाच्या आरक्षणासंदर्भात आता काय बदल होणार आहेत? हैदराबाद गॅजेटच्या संदर्भात काय महत्त्वाची मीटिंग मध्ये ठरले? कुणबी सर्टिफिकेट, कुणबी प्रमाणपत्र केव्हा वाटणार आहेत? अत्यंत महत्त्वाच्या माहितीकडे आता आपण वळूयात। आज सकाळपासूनच सकारात्मक संकेत आपल्याला पाहायला सुरुवात झाली होती। आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमाशी बोलताना असं सांगितलं होतं की आम्ही चर्चेमधून मार्ग काढण्याचा आणि कायदेशीर मार्गाने आरक्षण प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत। मनोज जरांगे ज्या मागण्या करत आहेत त्यांच्याकडे आपलं सरकार सकारात्मकतेने पाहत आहे, हे त्यांनी विधान काल सकाळी केलं होतं। पण आत्ताच हा दिवस संपायच्या आतमध्ये 5 मिनिटांपूर्वी अगोदर एक सगळ्यात मोठं स्पष्ट वक्तव्य, स्पष्ट निर्णय झाला आणि मराठा आरक्षण मंत्रिमंडळाची समितीची एक बैठक झाली। राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली या झालेल्या बैठकीमध्ये सातारा आणि हैदराबाद गॅजेट याच्यावरील सविस्तर चर्चा झाली। या गॅजेटवरची अंमलबजावणी कशी करता येईल, कायदेशीर अडचणी कशा दूर करता येतील, यावरील मीटिंग भरपूर वेळ चालली आणि सरकार खरोखर आता मार्ग काढणार आहे। जो सरसकट जो शब्द आहे तो शब्द देखील कोर्टात चालणार नाही, त्यामुळे सरसकट शब्द देखील बाहेर काढला जाणार अशी माहिती देखील आता सरकारकडून सांगण्यात आली आहे। या बैठकीमधून स्पष्ट झालं, या 5 मिनिटांपूर्वी सगळ्यात मोठा GR आलेला आहे। कोणते 3 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत? मराठा बांधवाच्या आरक्षण संदर्भात आता काय होणार? हैदराबादच्या संदर्भातील म्हणजे हैदराबाद गॅजेट आहे, त्या हैदराबादच्या गॅजेट देखील त्याच्यावर देखील आता चर्चा करण्यात आलेली आहे, त्यामुळे त्याच्यावर देखील ठरण्यात आलेलं आहे। आता मीटिंगमध्ये नेमकं काय ठरलं आणि सरसकट प्रमाणामध्ये केव्हा वाटलं जाणार, संपूर्ण सविस्तर आपण माहिती जाणून घेऊयात।
तर पाहायला गेलं तर ॲडव्होकेट जनरल महाअभियुक्त सोबत एक अत्यंत महत्त्वाची बैठक जी होती ती आयोजित देखील करण्यात आली होती। याच्यामध्ये हा विजयाचा पाया रचला गेला। कायदे तज्ञाची चर्चा करून मोठा निर्णय देखील घेण्यात आला। जरांगे पाटलाच्या निर्णयाचं मोठं कौतुक झालं। प्रचंड वाढलेला दबाव आणि जरांगे पाटलाला सांगितलं मी उद्यापासून कुठलीही पाणी घेणार नाही। लाखोच्या संख्येने शांततेमध्ये जमलेल्या मराठा बांधवांनी आपली जगाला ताकद दाखवून दिली। पण जरांगे पाटलाचा निर्धाक आणि कौतुक म्हणावं लागेल। एक थेंब पाण्याचा आणि एक पण अन्नाचा तुकडा सुद्धा घेतला नव्हता। उद्यापासून पाणी बंद करणार म्हणून सरकारने पहिल्यांदा आज त्या ठिकाणी दुपारी डॉक्टर पाठवले होते। डॉक्टरांनी देखील तातडीने तपासणी केली। तातडीने तपासणी केल्यानंतर त्या तपासणीमध्ये काय आलं तर तपासणीमध्ये त्यांनी रक्ताची चाचणी केली, ब्लड प्रेशर आणि शुगरच्या चाचण्या देखील केल्या। आणि एक आनंदाची बातमी म्हणजे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची जी आरोग्याची स्थिती आहे ती अतिशय उत्तम आहे। त्यांना शुगर लेवल व्यवस्थित आहे, त्यांचा रक्तदाब सुद्धा चांगला आहे। अजूनही ते लढायला खंबीर आहेत। कुठलीही अडचण त्यांच्या शरीराला येत नाही आणि मराठ्याच्या हक्कासाठी ते लढायला देखील तयार आहेत आणि उद्यापासून ते पाण्याचा थेंब देखील घेणार नाहीत। याच पार्श्वभूमीवर सरकारने निर्णय घेतलाय। आता तो क्षण आहे ज्याची सर्वजण वाट पाहत होते। सरकारच्या तब्बल 3 तास बैठक झाली। त्या महाविभक्त आहे त्याच्याशी देखील चर्चा झाली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाच्या दबावानंतर सरकारने 3 ऐतिहासिक निर्णय घेतले। 3 मोठे निर्णय घेतले जे ऐकून मराठा समाज आनंदाने नाचू लागला आणि पूर्ण मुंबईमध्ये मराठ्यांचा एकच जल्लोष सुरू झालाय। मग ते नवीन नियम कोणते आहेत, कोणता GR 5 मिनिटांपूर्वी निघालाय आणि आरक्षणाच्या बाबतीत आता काय महत्त्वाची बातमी समोर आली आणि मुख्यमंत्र्यांनी काय स्पष्टपणे सांगितले, कोणते 3 महत्त्वाचे निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आलेत। खरं म्हणजे सरकारच्या बैठका आज दिवसभर सुरू होत्या। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर महत्त्वाची बैठक देखील सुरू झाली आणि सुरू झाल्यानंतर महत्त्वाचा निर्णय देखील पत्रकार माध्यमाशी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केला आणि मुख्यमंत्र्यांनी सामंजस्यपणे घ्यायला निर्णय घेऊ असा देखील मनोज जरांगेंना शब्द दिलेला आहे आणि आंदोलकांना सूचना देखील केलेल्या आहे आणि मनोज जरांगे पाटीलला देखील त्यांनी अगदी सहानुभूतीने त्यांची विचारपूस केली होती। मराठा समाजाच्या बांधवाच्या भावनाचा आदर करत त्यांनी केलेला आहे आणि त्या दिशेने एक सकारात्मक पाऊल देखील उचललं आणि 5 मिनिटांपूर्वी सगळ्यात मोठा निर्णय घेण्यात आलाय। एक नाही तर 3 निर्णय ज्यामुळे मराठा बांधव आनंदाने अक्षरशः नाचू लागले। प्रतीक्षेच्या क्षणाचं वर्णर आझाद मैदानावर बसलेला प्रत्येक मराठा बांधव आता एक आशेवर बसला होता। ती आशा खरी ठरली आणि पाहायला गेले तर आशेचे आनंद आणि त्या ठिकाणी झालेला आहे, अतिशय आनंद झालेला आहे। पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा निर्णय म्हणजे जो काय झालाय ते म्हणजे सगळ्यात मोठा खुशखबर आली म्हणजे मनोज दादा जरांगे पाटील स्वतः निरोगी आहेत आणि त्यांना शरीर आणि त्यांना साथ देत आहे। शुगर लेवल ओके, रक्तदाब सुद्धा ओके आहे। त्यामुळे मराठा बांधवांमध्ये एक आनंदाचे वातावरण, ही पहिली खुशखबर आहे। त्यानंतर दुसरी आणि सगळ्यात महत्त्वाची खुशखबर म्हणजे मराठा समाजाच्या काही कुणबी नोंदी आहेत त्या शोधण्यासाठी जी समिती स्थापन केली होती त्या समितीला सुद्धा आता मुदतवाढ देण्यात आली आहे। साधेसुधी नाही तर जवळपास 2026 पर्यंत ही वाढ देण्यात आली। सगळ्यात मोठा हा विजय बघा। आता जे व्यवस्थित नोंदी शोधतील आणि त्यामधून आणखी मराठी बांधवांना कुणबी नोंदी सापडणार आहेत आणि अजून पण जास्त मराठा बांधवांना आरक्षण मिळण्याचा मार्ग या ठिकाणी मोकळा झालेला आहे। आणि दुसरा क्रांतिकारी निर्णय म्हणजे वंशावळीच्या नोंदी शोधण्यासाठी मराठा बांधवांना मुंबईला जावं लागायचं, पुण्याला सुद्धा हेलपाटे मारावे लागायचे, नाशिकला सुद्धा चक्रा माराव्या लागायच्या, प्रचंड त्रास व्हायचा। पण तो आता तो त्रास कायमचा संपलेला आहे। सरकारने सुद्धा तालुका स्तरावर तहसीलदाराच्या अध्यक्षतेखाली वंशावळ ओळख समिती स्थापन करून या ठिकाणी सगळ्यात मोठा निर्णय घेतलेला आहे। विचार करा, आता तुम्हाला तुमच्याच तालुक्यामध्ये अर्ज करता येणार आहे, तिथेच तुमच्या नोंदी तपासल्या जाणार आहेत आणि प्रमाणपत्र मिळण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आणि वेगवान होणार आहे। आता हे प्रशासन आपल्या दारी यासारखं होत आहे। आणि तिसरा महत्त्वाचा म्हणजे निर्णय सरसकट कुणबी प्रमाणपत्र वाटपासाठी आता प्रचंड मोठी चर्चा सुरू झाली आहे। जुन्या गाईड GR आधारावर आता त्या ठिकाणी GR देखील काढला जाऊ शकतो असं सुद्धा सांगण्यात आले। तिसरी आणि महत्त्वाची आनंदाची बातमी म्हणजे आता अजून एक दिवस त्या ठिकाणी मुदत देखील मिळू शकते आणि मुदत मिळण्याचे संकेत त्या ठिकाणी मिळालेत। तर हा मोठा निर्णय त्या ठिकाणी मराठा बांधवासाठी झालेला आहे। तर अशाच अपडेटसाठी तुम्ही आता आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की आता मराठा बांधव आता एकामेकांना पेढे भरवत आहेत, गुलाल उधळत आहेत। एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देखील त्या ठिकाणी दिल्या जात आहेत। आता सरकारवर दबाव आल्याने सरकार आता प्रचंड हालचाली करत आहे, मराठा बांधवाच्या फायद्यासाठी नक्कीच काम करणार आहे आणि नक्कीच तुम्ही देखील ऐतिहासिक निर्णयाची त्या ठिकाणी साक्षीदार होणार आहे। चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या व्हिडिओला देखील एक लाईक नक्की करा। धन्यवाद। जय शिवाजी, जय जवान।